बुलढाणा जिल्ह्यातील पारंपरिक आणि चर्चित भेंडवळ भाकीत यंदासाठी जाहीर करण्यात आली असून त्यात शेती, अर्थकारण आणि देशाच्या सुरक्षतेबाबत महत्त्वाचे संकेत देण्यात आले आहे। या भाकीतानुसार यंदा पिके सर्वसाधारण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, मात्र अवकाळी पावसाचे प्रमाण वाढू शकते असा इशारा देखील देण्यात आलाय। शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन या भाकीतात करण्यात आले। याशिवाय पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने योग्य व्यवस्थापन आणि काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। भेंडवळ भाकीतात देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली असून अर्थव्यवस्था काहीशी कमकुवत राहण्याचे संकेत देण्यात आले। तसेच संरक्षण क्षेत्रावर ताण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सीमावर्ती भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते असं या भाकीतात नमूद करण्यात आलंय। दरम्यान देशाचे सध्याचे नेतृत्व कायम राहील, मात्र राजकीय पातळीवर तणाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या भाकीतामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे। पिकाची जी परिस्थिती आहे साधारण आहे आणि राजकीय परिस्थिती राजा कायम आहे, पण राजावर ताण राहील। बाहेरच्या देशात जगदात म्हणजे जे युद्धाचे हे चालू आहेत त्यामुळे थोडासा राजा तणावात राहीलच। आणि आर्थिक परिस्थिती आहे ती देशाची एकूण आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल। पाऊस पहिला महिना जो आहे तो कमी दाखवते, दुसरा महिना साधारण आहे, तिसऱ्या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि चौथ्या महिन्यात सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते। अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। जगावर युद्धाचं सावट पडतं, जे युद्धाचं सावट आहे त्यामुळेच आपल्या देशावर सुद्धा ताण राहील, आपल्या शिपायावर सुद्धा ताण राहील, आपल्या मिलिटरीवर तणाव राहीलच। देशाच्या राजाबद्दल काय, त्याची मानसिक स्थिती कशी असेल? मानसिक स्थिती देशाचा राजा कायम आहे पण तणावात राहील। एकंदरीत पिकाची परिस्थिती काय? एकंदरीत पिकाची जी परिस्थिती आहे साधारणपैकी आहे, कारण पाऊस चांगला आहे, पीक चांगले येतील, पण तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात पाऊस जास्त आहे त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी नासाडी होऊ शकते। यावेळीची आर्थिक स्थिती कशी असणार? देशाची आर्थिक स्थिती एकदम मजबूत राहणार नाही, थोडी ढासळलेलीच असेल। नासाडी होईल तर हा जो पाऊस आहे तिसऱ्या महिन्यातला आणि चौथ्या महिन्यातला काही भागात जास्त पाऊस होईल, त्यामुळे सुद्धा ती नासाडी होऊ शकते। अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। राजा कायम आहे, पानविळा जो आहे कायम आहे आणि शेतकऱ्यांचं जे चारा रिपीट दीपक गवई, जनशक्ती, बुलढाणा।